नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल आरोही राणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि ऐश्वर्यात जाऊ। तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी इथं आरोहीसाठी ना सुशला बनवत आहे। तर सुशला बनवताना मला लक्षात आलं, अरे यार मिरची पण नाही, कोथिंबीर पण नाही आहे, कसं बनवणार। पण जाऊ दे म्हणलं, आता तिची खायची इच्छा आहे तर आहे त्याच ह्याच्यामध्ये करायचं म्हणून मग मी हे असं साधं सिंपल, आता सिंपल एकदम रेसिपी आहे, करत आहे। हे गाइस, तर आता मी इथे नाश्ता करत आहे, बघू शकता सुशीला। आणि आता मला लवकर शाळेत जायचं आहे। बाय बाय। इथे ना माझ्या माहीचा नाश्ता झाल्यानंतर मी तिची इथे छान अशी वेणी घालून देत आहे। अशी घातलेली आहे मी वेणी। खरं तर ती 2 वेण्या घालायचं बोलत होती, पण वेळ खूप कमी होता म्हणून झुट्टू घालून खालती वेणी घातली, असं पोनीटेल। तर तिचं मेकअप बघा आता ती कसं करते। काही नाही, साधं पावडर लावते, टिकली लावते, भीत लावून जाते स्कूलला। कसं गोंडूल माझं। तर गाइस मी जात आहे, तर आल्यास मी तुम्हाला भेटते। बाय। बाय किट्टो। हाय गाइस, तर आता आरोहीची स्कूल सुटलेली आहे। माझी तब्येत कशी तरीच आहे। काय झालं बोल, सांग सांग। शूट नाही करत, कट करते नंतर, सांग। कट कर पहिले ती। काय म्हणलीस? हां सांग सांग। 3 ट्युशन आणि 5 तासाची शाळा, 6 तासाची शाळा लागेल तिकडं। मग काय करायचंय? अभ्यास तर केलंच पाहिजे का नाही, सांग बरं। तर आता तुम्ही पाहिलात, कधी कधी लहान मुलांचं ना होत असतं असं, नको वाटतं जायला, किंवा काय माहिती कधी त्यांना इतकी शाळा आवडते, इतकी ट्युशन वगैरे आवडतं की असं म्हणजे कधी एकदा तो दिवस येईल असं करतात कधी कधी। आणि एकदा असं होतं की नको मला जायचं, मला नको वाटतं जायला, अभ्यास खूप जास्ती होतोय, असं चालू असतं काही ना काही। सो त्यानंतर मी थोडंफार तिला समजावून सांगितलं, नाही बाळा असं नाही करायचं। मग नंतर थोडा वेळ ती बसली, तिला नको जायचं होतं, आज तिला सुट्टी मारायची होती कारण तिची मोठी मम्मी येणार होती। सो मलाही माहिती नव्हतं त्या येणार होत्या म्हणून, मला नंतरनंच माहिती झालं। तर आता मी ना इथं साफसफाई करायला घेतली, त्याच मोमेंटला मला फोन वगैरे आला आणि मी येते म्हणून सांगितलं। मग तिचं तर असं झालं की आता तर फिक्सच मला नाही जायचं असं होतं आरोहीचं। आणि इथं माझी हे साफसफाई चालू आहे। अभ्यास तर केलाच पाहिजे ना, मग ते शाळेचं असेल नाहीतरी रोजच्या जीवनाचं असेल, अभ्यास केल्याशिवाय पर्यायच नाही आहे। सो इथं माझी ना आता हे साफसफाई चालू आहे। आणि मी एक म्हणजे ना बुक्स ऐकलं, बुक समरी ऐकली, तर त्याच्यामध्ये ना 1 मिनिटाचा फॉर्म्युला सांगितलेला आहे। प्रत्येक दिवशी सगळंच म्हणजे सगळंच आवरत असं बसायचं नाही आहे। रोज एक दिवस ना काही असं स्वच्छता करायची, किंवा काही ना काही आपल्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं। रोज एक टास्क असा की एवढंच करायचं, या एवढ्या साईजमध्ये, एवढ्या ह्याच्यामध्ये 10 मिनिट हे काम करायचं, 10 मिनिट ते काम करायचं, जेणेकरून ना आपल्याला ना असं लोढी वाटणार नाही आहे, असं त्यात सांगितलेलं होतं। खरंच ते ट्रिक ना खूप महत्त्वाची आहे। मी ना मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलात, मी पूर्ण पार्लर वगैरे साफ केलं, फक्त हे ना ऑर्गनायझरच तेवढं साफ करायचं बाकी राहिलं होतं। ते काय फक्त 10-15 मिनिटामध्ये क्लीन झालं माझं। याला साफसफाई करून कोणतं सामान काय कशामध्ये इकडचं तिकडे झालं होतं ते नीट इथं व्यवस्थित ठेवले मी, बघताय तुम्ही। आणि त्यानंतरच मग नंतर मामीचा फोन आला की मी इथं पोहोचली म्हणून,
मग नंतर आणि ना त्यांनी ना असं सांगितलंच नाही मी येते करते म्हणून. अचानक ते इथं आल्यानंतर बोलतायत की मी आली आहे म्हणून. नाहीतर त्या येणार होत्या असं म्हणून समजलं असतं ना, काहीतरी स्पेशल असं करता आलं असतं. पण जाऊ दे. पिलू काय करते बाबू, इकडे बघ. तर मी असं इथं पसारा काढून ठेवलेला आहे. आमच्या मामी आलेल्या आहेत. सो आता बघूयात. या करायचं चालू आपलं सगळ्यांना करावंच लागते ना, नाही केल्याशिवाय का आपल्याला वाटतं. आणू देते जाऊन आलो नाही पुढे आले 5 नंबर पाण्याची टाकी नाही का 5 नंबर म्हणले नाही 5 नंबरला तिकडे जवळ आहे शाळा. याच्यावर चढते तुम्ही भाकर घेणार महिन्याला तर काय गडबड घेतलेलं तर मी घेतली नाही. त्यानंतर ना मी आरोहीला इथं पार्सल आणायला पाठवलं आणि ऑर्गनायझर जे साफसफाई करत बसले होते ना ते आता असं दिसतंय. तर त्यानंतर आरू आल्यानंतर ना आम्ही छान असं वडापाव खाल्ला. मागच्या एकादशीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल महादेवाचं मंदिर. सो मी त्याच मंदिरात आता देवा ट्रॅफिक तर त्याच मंदिरात मी आता इथं आलेली आहे. आणि स्वामी समर्थाच्या मंदिरात जाते वेळेस ना हे रस्त्यातच आहे ते मंदिर. म्हणजे एक छोटंसं असं पार्क आहे, त्या पार्कमध्येच हे मंदिर आहे. तिथं खूप छान आणि फ्रेश वाटतं यार, खरंच म्हणजे मन प्रसन्न होतं. तर त्यानंतर शंभूंचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथं स्वामी समर्थांच्या मंदिरात आलेले आहोत. खरंच खूप प्रसन्न वाटतं यार, म्हणजे सुकून भेटतंय मंदिरात आल्यास. श्री स्वामी समर्थ. बाय. तर आता मी आलेली आहे पार्लरमध्ये. आरोही ट्युशनहून येऊन अगोदरच ऑलरेडी ती येऊन बसलेली होती. दोघी जणी पण गेल्या. तर मग मी त्यांना पाठवून आता इथं आलेली आहे. तर माहीत नव्हतं त्या येणार होत्या, पण अचानक धप्पा दिल्या मला मामी आल्या त्या. अभ्यास करून कसं वाटतं एकटी दुकानात बसून. 15-20 मिनिट झालं ते एकटीच दुकानामध्ये बसली होती. मंदिरात जाऊन आलेली आहे मी. मस्त छान क्रॉक्स गेलं जायचंय. बाय. चला आता जाऊयात. तर आजचा दिवस आमचा असा होता. थँक्यू फॉर वॉचिंग मी.